इयत्ता 8वी, विषय इतिहास, प्रकरण 3, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. या पाठात आपण इंग्रजी सत्तेचे भारतावर झालेले परिणाम याविषयीची माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण गेल्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले आणि त्यामुळं इथे आल्यानंतर येथील बाजारपेठ काबीज करण्यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, इंग्रज, डच असा त्यांचा संघर्ष सुरू झाला. नंतरच्या काळात इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्री निर्माण झाली, पण फ्रेंच, डच आणि स्थानिक सत्ताधीश यांच्यामध्ये मात्र संघर्ष दिवसेंदिवस वाढत गेला. या सर्वांच्या विरोधाला इंग्रजांना तोंड द्यावं लागलेलं आहे. त्यानंतर इंग्रज व मराठे. महाराष्ट्रातील मुंबई आणि त्या परिसरातील सर्व भागावर मराठ्यांची मजबूत पकड होती आणि त्याच प्रदेशावर आपलं व्यापारी केंद्र बनवण्यासाठी इंग्रजांनी तेथे सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु माधवराव पेशवे सत्तेवर असेपर्यंत इंग्रजांना या प्रदेशावर आपली सत्ता मिळवता आली नाही. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मात्र रघुनाथराव पेशवे यांनी पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली आणि इंग्रजांना ऐतच मराठ्यांच्या सत्ताकारणामध्ये हस्तक्षेप करण्यास ते सिद्ध झाले. रघुनाथराव आणि इंग्रज यांच्यामध्ये 1775ला सुरत या ठिकाणी तह झाला आणि प्रत्यक्ष इंग्रजांचं मराठी राजकारणामध्ये हस्तक्षेप वाढू लागला. ही गोष्ट नाना फडणीस या कारभाऱ्यांना समजली आणि म्हणून त्यांनी सवाई माधवरावांना गादीवर बसवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः राजकारभार पाहू लागले आणि यातूनच सर्व मराठा सरदारांना एकत्र करून 1774 ते 1818 या दरम्यान इंग्रज व मराठे यांच्यामध्ये 3 युद्ध होता. या पहिल्या युद्धामध्ये सर्व मराठा सरदारांनी एकजुटीने संघर्ष केल्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. मराठी सरदारांचा विजय झाला आणि त्यामुळं वॉर्न हेस्टिंग्ज यांनी 1782मध्ये त्या मराठी सरदारांच्या बरोबर नाना फडणीसांच्या बरोबर तह केला. हा तह सालबाईचा तह म्हणून ओळखला जातो. या तहानुसार इंग्रज आणि मराठे यांच्यातील पहिले युद्ध संपले. त्यानंतर 1802मध्ये दुसरे बाजीराव पेशवे सत्तेवर आलेले होते. तर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांच्या बरोबर तैनाती फौजेचा करार केला आणि स्वतःचं स्वातंत्र्य गमावले. नाना फडणीसांच्या मृत्यूनंतर शिंदे आणि होळकर हे नाना फडणीसांना मदत करतात म्हणून दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी त्यांच्या विरोधात मोहीम काढली. आता ही मोहीम आपल्याला जड जाईल म्हणून शिंदे आणि होळकरांनी पुण्यावर आक्रमण करण्याची योजना आखली आणि हे आक्रमण आपल्यावर झालं की आपण पराभूत होऊ या भीतीपोटी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांची मदत मागितली आणि त्या मदतीतूनच इंग्रज आणि मराठा यांचं दुसरं युद्ध होतं. या दुसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय होतो आणि 1802ला तैनाती फौजेचा जो करार झालेला आहे हा करार म्हणजेच वसईचा तह म्हणून ओळखला जातो. यानंतर इंग्रजांनी पेंढाऱ्यांच्या विरोधामध्ये युद्ध सुरू केलं आणि या युद्धामध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांची मदत मागितली. यावेळेला दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी ही मदत नाकारली आणि नाकारल्यामुळं रघुनाथराव पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. या संघर्षातून खडकी, कोरेगाव, आष्टी या वेगवेगळ्या ठिकाणी मराठा सरदार आणि इंग्रज यांच्यामध्ये अनेक युद्ध झालेले आहेत. या युद्धामध्ये 1818पर्यंत
इंग्रजांनी सर्व युद्धामध्ये विजय मिळवला आणि 1818मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशवे यांनी शरणागती पत्करली आणि अशा प्रकारे तिसरं युद्धसुद्धा इंग्रजांनी जिंकलेलं आहे. आणि या दरम्यान मुघलांची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली शिंद्यांच्या फौजेचासुद्धा पराभव झाला. जनरल लेक याने मुघल बादशाला ताब्यात घेऊन संपूर्ण हिंदुस्थान ताब्यात घेतला आणि राजनीतीचे ज्ञान, शिस्त, राष्ट्राभिमान, प्रगत युद्धशास्त्र, युद्धसामग्री या सर्वांचा अभाव असल्या कारणाने मराठा सरदारांची या युद्धामध्ये पराभव झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतर छत्रपती प्रतापसिंह. पेशवाईचा अस्त झाला तरी साताराचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डक या इंग्रज अधिकाऱ्यांची त्यांना राजकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केलेली आहे. छत्रपती प्रतापसिंह हे लोकोपयोगी अनेक कामं करण्यामध्ये तरबेज होते. त्यांनी सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्यांचे पाणी शहरात खेळवलेले आहे. शहरात रस्ते बांधले, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकवण्यासाठी पाठशाळा बांधल्या, तेथेच एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 साली राजनीतीविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडपर्यंतचा रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आलेला आहे. छत्रपती प्रतापसिंह हे दररोज रोजनिशी स्वतः लिहित असत. अशा प्रतापसिंह यांची गादीवरून पदच्युत करून त्यांना काशी या ठिकाणी ठेवण्यात आले आणि तेथेच त्यांचा 1847ला मृत्यू झालेला आहे. छत्रपती प्रतापसिंहाचा जो कारभारी होता रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848मध्ये साताराचे राज्य खालसा केले आणि इंग्रजी सत्तेला सातारा हे राज्य जोडून घेतलेले आहे. यानंतर तैनाती फौज. लॉर्ड आर्थर वेलस्ली यांनी 1798मध्ये तैनाती फौज ही संकल्पना आणली आणि भारतीय सत्ताधीशाशी तैनाती फौजेचे करार केलेले आहेत. या करारानुसार भारतीय सत्ताधीशांच्या बरोबर काही अटी लादून त्यांचं स्वातंत्र्य गमावून त्यांना आपल्या ताब्यात घेण्यासाठी ही तैनाती फौजेच्या योजना त्यांनी भारतात राबवलेली आहे. त्या तैनाती फौजेच्या अटी खालीलप्रमाणे: भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे, लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा, इतर सत्ताधीशाशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे, आपल्या दरबारी इंग्रजांचा प्रतिनिधी ठेवावा. अशा पद्धतीनं या तैनाती फौजेच्या अटी होत्या. यानंतर ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. सुरुवातीला दुहेरी राज्यव्यवस्था. रॉबर्ट क्लाईव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. आता दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? तर महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे देण्यात आले. म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था नवाबाने राखायची आणि महसूल गोळा करायचं काम इंग्रजांनी करायची. याला दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम हळूहळू दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घालायला सुरुवात केली. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त आता ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटू लागला. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केलेले आहेत. यात सुरुवातीला
1773मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट कायदा तयार केला. या ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या ॲक्टनुसार लॉर्ड वॉर्न हेस्टिंग्ज हा पहिला गव्हर्नर जनरल झाला आणि मुंबई व मद्रास इलाक्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. त्याच्या मदतीला 4 सदस्य समिती नेमण्यात आली. त्यानंतर 1784मध्ये पीठचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतावरील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले आणि कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. त्यानंतर 1813, 1833 व 1853मध्ये कंपनीच्या भारतातील फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले आणि अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. इंग्रज सत्तेचा आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ बनले. यामध्ये पहिला आहे मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढविले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी असे. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. त्यानंतर लष्कर व पोलीस दल भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रज विरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम असते. यासाठी येथील तरुणांना पोलिसांच्यामध्ये लष्करामध्ये भरती करून घेण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्यानंतर न्यायव्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यांसाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यांसाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयांच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालयेसुद्धा स्थापन केली. म्हणजे जसं इंग्लंडमध्ये न्यायव्यवस्था होती त्याच पद्धतीची न्यायव्यवस्था त्यांनी भारतामध्ये राबवलेली आहे. कायद्यापुढील समानता म्हणजे न्यायव्यवस्था. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जात असे. लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व इंग्रजांनी रूढ केले. या पद्धतीत काही दोष होते. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालये व वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती आणि खटले वर्षानुवर्षे चालत. त्यामुळे भारतामध्ये अशा न्यायव्यवस्थेकडे जरी दुर्लक्ष झालं असेल तरी अनेक न्यायव्यवस्थेची खटले प्रसिद्ध आहेत. यानंतर इंग्रजांची आर्थिक धोरणे. पहिलं धोरण आहे जमीन महसूल विषयक धोरण. तर प्राचीन काळापासून भारतावर अनेक आक्रमणं होत राहील. अनेक आक्रमणामध्ये इथं जर आक्रमण करण्यासाठी जे जे सत्ताधीश आले ते भारताचे झाले, भारतात स्थायिक झाले, भारतीय संस्कृतीशी ते समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केलेले नव्हते. मात्र इंग्रजांचे तसे झाले नाही. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे ते भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजविली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण प्रचंड प्रमाणात होऊ लागले. यामध्ये
इंग्रज वेगवेगळ्या खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण जी होती ती स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था त्यांनी मोडीत काढायला सुरुवात केली. शेती आणि इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागवल्या जात असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. इंग्रजांच्या पूर्वी पिकानुरूप शेतसारा आकारला जात असत. पीक जास्त आले की शेतसाऱ्या जास्त मिळत असत आणि पिकाचं नुकसान झालं की शेतसाऱ्यामध्ये सूट मिळत असे. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जात असत. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्याकडून जमीन काढून घेतली जात नसे. उत्पन्न वाढविण्यासाठी इंग्रजांनी मात्र महसूल पद्धतीत प्रचंड बदल केले. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसारा आकारणी निश्चित केली. रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावाच अशी सक्ती केली. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला. महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या भागात वेगवेगळी होती. सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषण होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांची माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करीत असत. त्यानंतर शेतीचे व्यापारीकरण. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असत. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके म्हणून लोकांचं लक्ष वेधून घेऊ लागले आणि जास्त फायदा मिळेल या दृष्टीनं या शेतीकडं लोकांचं लक्ष वेधू लागले. या प्रक्रियेलाच शेतीचे व्यापारीकरण असे म्हटले जाऊ लागले. याच दरम्यान 1860 ते 1900 या प्रचंड 40 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये प्रचंड मोठा दुष्काळ भारतामध्ये पडला. परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. तसेच पाणीपुरवठ्याच्या योजनांवर फारसा खर्चही केला नाही. त्यानंतरचा वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा. इंग्रजांनी व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या. कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला. 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. याच वर्षी तारायंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. या यंत्रणेने एकमेकांना प्रमुख शहरं जोडली गेली, लष्करी ठाणी जोडली गेली. त्याप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्थाही सुरू केली. या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाज जीवनावर दूरगामी परिणाम झाले. देशाच्या विविध भागातील लोकांना परस्पराशी संपर्क वाढू लागला. त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागू लागला. त्यानंतर जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास होऊ लागला. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येईल. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे. त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होईल. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले. भारतातील नव्या उद्योगधंद्यांचा विकास. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. परंतु अशा अडचणीवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केली. 1853 कावाजी नानाभाई
कावाजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झाली. यानंतर सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यावर आधारित नवे युग साकारले होते. पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटणे स्वाभाविक होते. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी येथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. 1784 साली विल्यम्स जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत, भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. या उदाहरणामुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयामध्ये होऊ लागली. इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. 1829 साली लॉर्ड बेटिंगने सतीबंदीचा कायदा केला. 1856मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे कायदे समाज सुधारणास पूरक ठरले. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार 1835मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास, चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले. अशा पद्धतीने इंग्रजांची वेगवेगळ्या आर्थिक धोरणं आणि त्यांचे परिणाम भारतावर काय काय झाले हे आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.